त्याची सन्मान या ठिकाणी केला जाईल। प्रत्येक समालोचकांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो। परीक्षित सर यावं। चला नवीन बॅट्समन सलामीची जोडी आपण मैदानावर पाहतोय। संकेत आणि किशोर, भूषण आणि किशोर, भूषण आणि संकेत माफी असावी। तर त्याच्यानंतर परीक्षित पाटील सरांचा आपण इथे सन्मान स्पर्धेच्या वतीने करूया। उद्या देखील प्रीमियर लीगच्या माध्यमातून बोकडविरा प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं आम्हाला दमदार योगदान पाहायला मिळेल आणि आज संपूर्ण रात्रीमध्ये त्यांनी देखील आम्हाला जबरदस्त योगदान दिला। त्यांचं मी सहर्ष स्वागत। आता इथून 3 मॅचेस। चला पहिली जबाबदारी प्रवीण गायकर, दुसरी असेल हितेश यांच्यावर आणि तिसरी मॅच आपण परीक्षित सरांवर सोडूया। थैंक यू वेरी मच। चलेंगे मैदान की तरफ। जरीबरी कोपटा 11 टीम के कप्तान ने पहले टॉस जीतकर निर्णय ले चुके हैं। वहां पर चला आपण आणखी एका समालोचकाचा, खरं तर रायगड टेनिस क्रिकेट मधील रॉकस्टार असं म्हणतात, ज्याचे डोळे सुंदर तो जगाच्या प्रेमात पडतो आणि ज्याची वाणी गोड जग ज्याच्या प्रेमात पडतं, असे रॉकस्टार समालोचक प्रवीणजी गायकर यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करून घेत आहोत। खरं तर या स्पर्धेसाठी आपण आलात, आपल्या गोड आवाजांना नक्कीच आमच्या प्रेक्षकांची मनं आपण जिंकून घेतलीत, त्यामुळे आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय। दरम्यान बोकडविरा गावातील प्रितेश पाटील यांचा देखील आपण विनंती करतोय, आपण मंचकावरती या। चलो पंच जयेश पाटील, खर तर या स्पर्धेच्या माध्यमातून 4 दिवस पंचांची भूमिका साकारणार आहे। चला प्रथम तर प्रितेश याचा सन्मान। खर तर प्रितेशचं देखील आपण कौतुक करूया, या स्पर्धेसाठी महत्वाचं योगदान लाभलंय। या 4 दिवसामध्ये यांनी सुद्धा अगदी अहोरात्र मेहनत आपल्याला पाहाल। प्रितेश पाटीलनंतर एक दिग्गज पुरस्कर्ते म्हणून ज्यांची आपण ख्याती पाहिलीत, मोठे मोठे संघांना नेहमी त्यांच्या माध्यमातून देखील पुरस्कृत केलं जातं, त्यांचा हा सन्मान। खरं तर सन्मान आपल्या कर्तृत्वाचा, सन्मान आपल्या कार्याचा। आणि तदनंतर आपण पंचांच्या भूमिकेमध्ये जयेश पाटील JP केगाव तील एक दर्जेदार पंच, 4 दिवस पंचांची धुरा ज्यांनी सांभाळली, अगदी अचूक निर्णय देणं हे ध्येय उराशी बाळगलं आणि आपली स्पर्धा अगदी निष्कलंक पार पाडण्यामध्ये सर्वात महत्वाचा योगदान ज्यांचा राहिला, असे जयेश पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण करून घेत आहोत। तदनंतर साहिल पाटील यांना आपण विनंती करतोय, आपण मंचकावरती या। खर तर ज्यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य दिलाय, त्यांचा सर्वांचा एक विशेष सन्मान आपण उरकून घेत आहोत। अगदी मधुकर स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचे जे काही संघ खेळाडू आहेत त्या सर्वांना मी विनंती करतोय, आपण प्रत्येकानं स्टेजवरती येऊन आपला मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे, ज्यामध्ये आवेश पाटील, सिद्धेश पाटील असतील, साहिल पाटील आहेत, सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य या ठिकाणी दिलेलं आहे। याच दरम्यान एक झेल आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेनं, कोपटा संघाला पाठिंबा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहिला जातोय। ओमकार पाटील, आमचे आयोजक साहिल पाटील आणि सिद्धेश पाटील कृपया स्टेजवरती या। चला आपण खऱ्या अर्थानं 4 दिवस जी मेहनत घेतली त्याचं हे फल आहे की स्पर्धा या ठिकाणी अगदी सांगतेकडे वळते। निरंतर पाटील, सचिन पाटील, स्वप्नील पाटील, कृपया आपला सुद्धा या ठिकाणी बहुमान होणार आहे, तो स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे। परीक्षित सर काल जर जिंकले असते तर उद्या मला तर वाटतंय सुपर 8चा सामना खेळण्यासाठी गेले असते ना? नाही, कसे गेले असते? बोकडविरा प्रीमियर लीग आहे। नाही, आम्ही यांना पाठवलेच असते, आम्हाला नकोच आहे। पण खऱ्या अर्थानं कोणाचंही आयोजन असू द्या, ही सगळी मंडळी अगदी मोठ्या मनानं हुरहुरीनं प्रत्येक स्पर्धेच्या आयोजनामध्ये पुढे असतात, त्यामुळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या। साहिल खुश आहेत सर? साहिल खुश आहे भाई, उद्याची तयारी आहे।
चला निरंतर पाटील, सचिन पाटील, स्वप्नील पाटील कृपया आपला बहुमान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. पंकज म्हात्रे आपलं सुद्धा या ठिकाणी बहुमान करण्यात येईल. आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे. केतन पाटील, जयंता पाटील आपणास सुद्धा विनंती राहील, आपण सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. आणि त्याचबरोबर सत्यजित पाटील आपल्यास सुद्धा विनंती करतो, आपण स्टेजवरती यायचं आहे. याच दरम्यान एक विशेष सन्मान आपण पाहतोय. धनंजय चव्हाण हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी एक विनंती करतोय, आपण सुद्धा सन्मान कक्षामध्ये जायचं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. चला वन साइड ग्रुपचे आमचे सगळे संघ समर्थक आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान करण्यात येईल, त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण यायचं आहे. ओव्हर टू प्रवीण गायकर. थँक्यू सर. वन शॉट रन आय थिंक पंच इशारा करतायत. ओव्हर समाप्त आणि मला तर वाटतंय पहिल्या ओव्हर मध्ये एकच धाव आले. क्या बात आहे. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डायलावून जाऊ द्या. अप्रतिम गोलंदाजी. फक्त आणि फक्त मॅच तुम्हाला ही पाहायला मिळेल ती 2 ओव्हरची. पहिला सेमीफायनल आपण या ठिकाणी एन्जॉय करताय आणि पहिला मला वाटतं लेग बाईच्या स्वरूपात धाव होती आणि अजून एक मेडन ओव्हर इथे आलंय. क्या बात आहे. दमदार गोलंदाजी. गोलंदाज होता अभिजितने. सुरेख लाईन आणि लेंथ अगदी परफेक्ट या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती त्याने ही दमदार कामगिरी केली आहे. नवीन फलंदाज आपण या ठिकाणी कुणालला पाहताय. कुणाल आणि साथी जोड त्याला संकेत आपण या ठिकाणी पाहताय. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक आणि षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. सर अगदी बरोबर उल्लेख केलात की जरी बरी खोपटी क्रिकेट संघानं मोठी जुईची स्पर्धा गाजवली परंतु तितक्याच ताकदीचा संघ त्यांच्या समोर याच उरण परिसरातील तालुक्यातील एक नामवंत संघ जय मल्हार बोरी संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आपण पाहू शकाल. शेवटचे 6 बॉल मध्ये धावा बनवाव्या लागतील. चला गोलंदाज सज्ज होईल. सेकंड ओव्हर. पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, माफ करा, शॉर्ट कव्हरला कोणी खेळू नये. डीप कव्हरचा खेळाडू येईल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवेल आणि वेगाने धावण्याचा प्रयत्न केला. भाग मिळतो भाग आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद व्हावा लागतोय. दुसरा धक्का जय मल्हार बोरी टीमला. दिशेने बॉल जाईल. सीमा रेषा पार. दणदण करत चौकार. याच दरम्यान अजून एक करून घेतोय, ज्याच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा रंगतदार होतोय, ज्याच्या माध्यमातून अगदी खूप मोठी व्यवस्था, तेच आमचे सौरभचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय. क्या बात आहे सर. सौरभ. 2चे 4 हात होणार आहेत लवकरच. मामा किती खुश आहे काय माहितीये का तुला? मामाने नवीन स्कूटी घेतली त्यासाठीच. वाह. सौरभचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होताना पाहतोय आपण. दरम्यान मी सुरेश तंगराज यांना सुद्धा विनंती करेन, आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. दरम्यान व्हॉट शॉट. परफेक्ट. रिव्हर्सचा फटका. सलग 2 बॉलवरती 2 मोठे फटके रिव्हर्सला येत आहेत आणि आता धाबांना वेग तुम्ही पाहताय. धावा झाल्या धाफलकावरती 12 धावा. खूप चांगली सुरुवात सर या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता टाल्यांचा कडकडाट तुम्ही जय मल्हार बोरी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहताय आणि कमीत कमी 20 जरी झाले ना, हे उर्वरित बॉल शिल्लक असतील मात्र ते 3. त्याचबरोबर घर बसलेल्या प्रेक्षकांसाठी ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा कॅप्चर केली जाते ते प्रेक्षक लाईव्हचे प्रतिनिधींना मी विनंती करते, आपला या ठिकाणी मान स्वीकारण्यासाठी आपण स्टेजवरती यायचं आहे आणि आपल्या कॅमेरामध्ये ही सुंदर अशी क्षणचित्र आपण टिपायचे आहेत. दोघांनाही विनंती राहील, आपण आपला मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे.
चला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल, माफ करा, लॉंग लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल, बॉलला अडवतील. ओ डायरेक्ट हिट, व्हाट अ फील्डिंग, टेरिफिक, जबरदस्त फील्डिंगचा प्रदर्शन तुम्ही पाहताय. झरीमरी कोपटीच्या माध्यमातून ऋषी होते आय थिंक, त्यांनी डायरेक्ट हिट केलाय, फलंदाज बाद. आपणास सुद्धा विनंती राहील, आपण सुद्धा या ठिकाणी आपला बहुमान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचं आहे. मी प्रत्येकाचं आवर्जून नाव घेतोय, आपण प्रत्येकाने या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. त्याचबरोबर सिकंदर पाटील यांना सुद्धा विनंती करतोय. नवीन फलंदाज आदित्यला आपण या ठिकाणी पाहू शकाल. धावा झाल्या धावफलकावरती आतापर्यंत 13 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. जबरदस्त रिव्हर्स फटके आपण पाहिलेत मंथनच्या बॅटमधून, आणि त्याच्यानंतर आता मंथन बाद झाल्यानंतर, माफ करा, संकेतच्या बॅटमधून धावा आल्यात त्या. चला शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज सज्ज होत आहेत. ओबिगिटचा प्रयत्न, टॅप केला बॉलला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिट. पुन्हा एकदा संधी होती, परंतु दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न करतात. ओव्हर थ्रो जास्त पुढे आले, त्याच्यामुळे कदाचित ही धाव पूर्ण होऊन झाली की नाहीये, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यावर तिसरे पंच जास्त जरा पुढे गेले, त्याच्यामुळे ही धाव कदाचित घेणं धोका ठरला. एक धाव कंप्लीट झाली, ओव्हर थ्रो झाला, दुसऱ्या घेण्याचा देखील मानस ठरला, परंतु कदाचित थोडेसे पुढे गेले आणि त्याच्यानंतर माघारी परत येणं थोडंसं अवघड झालं. परंतु पाहूया निर्णयाची वाट पाहूया. फलंदाज बाद आहे की सुरक्षित. यस, फलंदाज बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला माघारी परतावं लागतंय आणि 5वा गडी बाद होईल. धन्यवाद डीजे. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. धावा झाल्या त्या अवघ्या फक्त 13 धावा. एखादा षटकार, 14 धावा. एखादा षटकार जर आला तर एक फायटिंग टोटल उभी करू शकतात. ज्या बामणडोंगरी संघाला या स्पर्धेमध्ये जिंकणं थोडंसं कठीण होतं, परंतु शेवटचा एक षटकार आला पहिल्या डावामध्ये आणि त्या षटकाराने त्यांना सावरलं आणि थेट सुपर 4 मध्ये ते दाखल झालेत. म्हणजे इथे तुम्हाला फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल किंवा तुमच्या गोलंदाजांना एक सेट टार्गेट करायचं असेल तर शेवटच्या बॉलवरती एखादा मोठ्या फटक्याची गरज असेल. जय मल्हार पुरी या संघाला, परंतु शेवटचा बॉल निर्धाव. 2 षटक कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7.00च्या सरासरीनं धावा लागतात त्या 14 आणि 12 बॉल 15 धावांची गरज. पहिला सेमीफायनल आपण पाहताय, त्याच्यानंतर सेकंड सेमीफायनल. वन साइड ग्रुप 11 जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मोरिया 11 सावरकर. बोथ कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं. चला याच दरम्यान आपण विनंती करतोय बामणडोंगरी आणि सावरकर दोन्ही संघनायकांना की आपण नाणेफेकी करून घ्यायचं आहे. बामणडोंगरी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. सावरकर संघाचे संघ प्रतिनिधी सुद्धा आपल्याला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. येस सर, सावरकर संघ मला वाटतं तिकडे रेट साठी दाखल झालाय, मला वाटतं ना. काय झालं सुमित, तिकडे भाई चषक मध्ये सुपर 8 मध्ये दाखल झालेत. क्या बात आहे, अभिनंदन. चला सर आपण टॉस करूया परीक्षित सर. सेकंड सेमीफायनल. सुमितला रायगड प्रीमियर लीग मध्ये शेवटचे 2 बॉल 10 धावांची गरज असताना
83,000 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. एक षटकार लगावला पण दुसरा षटकार कमी पडला त्याचा, नाहीतर दोघेच आम्ही गोव्याला जाणार होतो. सध्या बालू आपण खूप फॉर्मला पाहत आहे सावरकर क्रिकेट संघाचा, ज्याने भन्नाट फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. चला, विजयासाठी गरज असेल ती जवळजवळ 15 धाब्यांची सलामीची जोडी आपण मैदानात पाठवा. जरीबरी कोपटी टीमला विनंती असेल की आपली सलामीची जोडी फलंदाजी ही जोडी मैदानावरती लगेच पाठवा. किती मोठा पाठिंबा असला ना तरी यशस्वी तोच होतो की ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. 15 धाबा जरी कमी वाटल्या परंतु त्या 15 धाब्यांना जर वाचवायचं असेल तर तुमच्या गोलंदाजाला एक भरीव कामगिरी करावी लागेल. जी गोलंदाजी बामणडोंगरी संघाने केली, जी गोलंदाजी मागच्या काही सामन्यामध्ये हशिवरे संघाने देखील केली, तशी ताकदवर गोलंदाजी तुम्हाला या स्पर्धेमध्ये करावी लागेल. परंतु पाहूया 15 धाबा पुरेशा आहेत की त्या गोलंदाज वाचू शकतील की फलंदाज सहजरित्या बनवू शकतील. आणि याची तोडफोड उत्तर देण्यासाठी पहिली सलामीची आघाडीची जोडी मयूर आणि मंथन हे दोन सलामीचे फलंदाज. आपली सावली निर्माण करायची असेल ना तर ऊन झेलण्याची तयारी देखील असावी लागते आणि कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार होत नाही, कारण त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतात. आणि आता हा अडथळा अवघ्या 15 धावा बनवायच्या आहेत, परंतु त्या अडथळ्याला कशा पद्धतीने पार करतील. कारण छत्रपती शिवाजींनी आपल्याला सांगितलंय की आयुष्यामध्ये किती जरी संकटे आली ना त्या संकटांच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही, लढायचं. आता लढावं लागेल दोन्ही खेळ टीमला या मैदानावरती. खेळ असा दाखवा की जिंकता आलं नाही तरी चालेल, परंतु आपली छाप मात्र आपण सोडली पाहिजे. पंचांनी देखील अतिशय जबरदस्त कामगिरी केली. पालू सुमित चांगले फॉर्म मध्ये सध्या तुम्ही टच मध्ये फलंदाज या ठिकाणी पाहताय. आणि त्याच्यानंतर आपण विचार केला आमचे समालोचक परीक्षित सर असतील, हितेश सर असतील, यांनी देखील चांगली कामगिरी निभावली. आमचे गुणलेखक ओमकारबाई असतील, त्याच्यानंतर आमचे भूपेंद्रबाई असतील, यांनी देखील जबरदस्त कामगिरी केली. आमचे प्रेक्षक लाईव्ह इव्हेंट्स आपलंही मनापासून आभार. डीजे आपलंही सौरभ मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. जबरदस्त या ठिकाणी आणि संपूर्ण प्रेक्षक राजा, प्रेक्षक मायबाप, तुम्ही दिलेली ही साथ आणि आज मधुकर बुधाजी पाटील चषकाची ही दमदार स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार पडत असताना बघा कुठलाही गालबोट लागला नाही या स्पर्धेला, कुठलाही वादविवाद झाला नाही आणि अतिशय सुरेखरित्या ही स्पर्धा यशस्वीरित्या आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. तर शेवटचा मॅच याच्या सेकंड सेमीफायनल याच्यानंतर आणि त्याच्यानंतर शेवटची मॅच मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल आणि यंदाच्या वर्षीचा चॅम्पियन देखील आपल्याला पाहायला मिळेल. उद्या यायला विसरू नका मित्रांनो, उद्या सर्व वाघ मैदानावरती उतरतील. बोक्कडविराचे सर्व वाघ उद्या पाहायला मिळतील. आदात वासरू देखील पाहायला मिळतील. दुसरा चौसा सर्व दिग्गज आम्हाला पाहायला मिळतील. तर उद्या बोक्कडविरा गावची अभिमानाची एक दिवस आपल्या गावासाठी आणि नक्कीच उद्या गावका प्रीमियर लीग, बोक्कडविरा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल 15 धावांची गरज. पहिलाच गोलंदाज जय मल्हार बोरी संघाकडून मंथन. काय करेल गोलंदाजाला ठणठण. पहिलाच बॉल. मिड ऑफला कोणी नाही येत आहेत, परंतु लॉंग ऑफला फिल्डर येथील अडवतील. उद्या सूर्या बांगर टनाटन गोलंदाजी पाहायला मिळेल. येस, मग वाटतं मालिकावीरीसाठी ज्या धावा आहेत त्या कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते परीक्षित सर की शेवटपर्यंत काउंट केले जातील ना. क्या बात आहे. कमिटी ही माहिती देत असतानाही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हाफ ट्रॅकर बॉल हॅमर केलाय त्याला लॉंग ऑनच्या दिशेने बॉल सीमा रेषा पार. 1 बाउंस इनटू द फॅन्स. सावकार मोर्या सावरकर संघाचे खेळाडू किती खुश आहेत. आनंद गिडे चोहीकडे. धावा झाल्या त्या 5 अवघ्या 10 धावांची गरज. मंथनवरती पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. शॉट्स पडले की मंथनच्या अगदी जवळून बॉलला भिरकवून दिलाय. बघा पंचांचं कौतुक करावं तेवढंच कमी. त्यांच्या जवळून बॉल गेला तरी त्यांनी नजर मात्र तिथेच ठेवली जिथे धाव कम्प्लीट होते की नाही. बॉल जाईल तेव्हा जाईल, परंतु त्यांनी लक्ष ठेवलं. कधी कधी काही वेळेस लक्ष नसतं त्याच्यामुळे एक शॉट धावेचा भरपूर तिथे प्रकार पाहायला मिळतो, परंतु पंचांची नजर बघा करडी त्या ठिकाणी आपण पाहिलीत.
नाखवा गाणं होऊन जाऊ द्या. आमचे प्रेक्षक देखील तितकेच या ठिकाणी ऐकण्यासाठी सातत्याने आतुर झालेत आणि प्रेक्षकांची फरमाईश करणं डीजेचं हे कर्तव्य असतं. व्हाईट बॉल इशारा एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 6 या धावसंख्येवरती, 7 या धावसंख्येवरती. 8 धावेंची गरज असेल. बघा शेंगावाल्या मामाचा इतका धंदा पॉवरफुल झाला ना, तोही खुश. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाईल, सीमा रेषा पार, चौकार. सोनीला कोकणच दाखवावं लागेल, कारण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण नक्कीच कोकणामध्ये जातो. तल कोकणामध्ये अतिशय जबरदस्त निसर्गरम्य वातावरण सातारा पाहिलं. बिगिटचा प्रयत्न केला तर फटका फसलाय, परंतु फिल्डर भरपूर दूर आहेत. एक धाव कंप्लीट. थ्रो करतील वेगाने, 2 धावा कंप्लीट. तर फक्त एकच धावीची गरज. जर खोपटा संघाने हा सामना जिंकला तर कैलास नाकवा यांच्या वतीनं, करंजा कैलास नाकवा यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक. साहेब सध्या तुमच्यावर ठेवा, जिंकल्यानंतर द्या. चला कैलास नाकवा संगीत होऊ द्या. हो नाकवा बोटीने फिरवाल का? क्या बात आहे. 13 झालेत ना, मग 15चं टार्गेट. 2 पाहिजेत. 15 धावींची गरज. जरीमरी खोपटे विरुद्ध जयमल्लाल बोरी आणि जवळ नाकवांच्या वतीनं इथे जर हा सामना जिंकला जरीमरी खोपटे क्रिकेट संघानं तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. शेवटच्या 7 बॉल मध्ये अवघ्या 2 धाबींची गरज. धन्यवाद देतो आम्ही साहिल, संपूर्ण मधुकर स्पोर्ट्स बोकडविरा, प्रवीश सर असतील, परीक्षित सर असतील, संपूर्ण ज्याने आम्हाला दरवर्षीप्रमाणे तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं या स्पर्धेसाठी तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. शेवटच्या 2 धाब्यांची गरज. वन साइड ग्रुप 11 जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध मोरिया 11 सावरकार अशी सेकंड सेमीफायनल, परंतु सामना सोडला नाहीये. सामना जिवंत करण्याच्या परिस्थितीमध्ये आपण पुन्हा एकदा पाहत आहे. फलंदाज होईल बाद. अजून एक दे धक्का. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये पाहिजेत त्या 2 धावींची गरज. बघा सामना सोडला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत लढतायत दोन्ही संघ. कारण परीक्षित सर जरी 2 धावा पाहिजे असल्या ना तरी कधी कोणाला कमी आखू नका. भले टिकली 2 रुपयाची असते, ती कपालीच लावली जाते, परंतु पैंजण जरी महागडे असले ते पायातच घातले जातात. मॅच मध्ये मजा येईल शेवटच्या क्षणाला, कारण क्रिकेट में जब तक तुम्हारा थाट है तब तक तुम्हारा बिल्कुल वाह है, तालियां बजेगी, वरना क्रिकेट में आपकी बाट है. एक धाव कंप्लीट होत असताना, कारण असं म्हटलं जातं परीक्षित सर, जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है. पैसा है तब तक हाउ आर यू, और पैसा खत्म होने के बाद हु आर यू. चला 1 बॉल 5 बॉल, माफ करा 5 बॉल आणि 1 धावीची गरज. जबरदस्त जयमल्लाल बोरी पहिला सेमीफायनल विरुद्ध जरीमरी खोपटे या संघाच्या दरम्यान आपण ही मॅच या ठिकाणी पाहतो. यातून जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल म्हणजे जवळजवळ आमदारकीचा तिकीट त्यांना मिळण्याबरोबर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पाहूया या तिकिटासाठी अजूनही 1 धावेची गरज असेल. 5 बॉल शेवटचे आणि 1 धावेची गरज. हलक्यातला बॉलला स्लॅश केलाय. 1 धाव कंप्लीट आणि थेट या ठिकाणी आपण पाहू शकाल स्वर्गीय मधुकर बुधाजी पाटील चषक 2026 मध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. तो जरीमरी खोपटे या संघानं अभिनंदन आणि नाकवा यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या संघाला. आणि सामन्याचा सामनावीर अभिजित यावा. नोंद देऊ इच्छितो की या सामन्यामध्ये बोरी संघ जो खेळतोय अगदी पहिलाच त्यांचा नाईटचा प्रयत्न होता. या खेळाडूंसाठी जरा जोरदार